तुम्ही समोर गायी बघू शकताय. गायी होत्या, गोमाता मानतो आपण, बरोबर ना? पण आजकाल काय करायला लागलेत लोक पैसे कमवण्यासाठी, की जी जर्सी गाई असते, म्हणजे काळे आणि पांढरे डिपके असतात ना, काळी आणि पांढरे डिपके असतात त्याला, ती जर्सी गाई, ती आपली गाई नाहीये. ओके, ते क्वांटिटी दुधाची जास्त मिळण्यासाठी, क्वांटिटी भेटण्यासाठी ते आपल्या ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेवरून ब्रीड आहे त्यांची जात. समजलं? सो आहे ना, आपण आपल्या ज्या गीर गाय, म्हणजे ज्याचं कान मोठे आहेत, ती वाली ब्राऊन कलरची असते किंवा पांढरी गाय असते, तिला आपण गोमाता मानलं पाहिजे. तिला आपण चारा चारतात, म्हणजे गोमाताला खिलवलं पाहिजे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये खूप त्याला भाग्य समजलं जातं. तर आपण नक्कीच यावर थोडंसं भान ठेवा की गाय म्हणून सगळ्यांनाच आपण खिलवायला नाही पाहिजे, बरोबर ना? कारण ह्या गोष्टी सगळ्या इम्पॉर्टंट आहेत खूप, की आपल्याला काही काही लोक आजकाल आरामशीर बसून खायचं असतं, मेहनत करायची नाही, पैसा कमवायचा. त्यामुळे कुठलीही गाय आणणार, ती दूध पण देणार. आणि ह्या गाईचं काम काय की जे जर्सी गाई आहे, ज्याचं आपण दररोज दूध पितो, त्याचं काम आहे की जास्त दूध देणं, आणि जास्त खाणार जास्त दूध देणार. आणि आता आपण मुंडे साहेबांनी काय केलं बघितलंयस, किती सारे छापा टाकले दुधांच्या ह्याच्यावर, ज्या कारखाने आहेत त्यांच्यावर, तेलाच्या ह्याच्यावर. तर आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे की जे खातो तसंच आपण बनतो, आपलं आयुष्य कमी होतं किंवा काय, भेसळयुक्त पदार्थ ह्या गोष्टी. येस, हसत राहा, शिकत राहा. जय गोमाता.